जय शिवराय, जय शंभूराज मित्रांनो, आजचा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी एकदम स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. कारण की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक नवीन संदेश पोहोचणार आहे, तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. कारण की आतापर्यंत आपण म्हणत होतो की कुत्र्यासारखं वफादार ह्या जगामध्ये दुसरं कोणी नाही आहे, पण नाही, असं वफादार व्यक्ती आपल्याला भेटलेले आहेत. खरंच मानावं लागेल देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं माणसं पाळून ठेवलेत, कुत्रे नाही म्हणत आहे मी, माणसं म्हणतोय, ज्या पद्धतीने त्यांनी माणसं पाळून ठेवलेत ते माणसं त्यांच्याप्रती किती पद्धतीनं कशा पद्धतीनं वफादार राहतात यामध्ये संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांना जातं. कारण की राज्यामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती चालू आहे त्या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये समाज, धर्म आणि राजकारण या तिन्ही गोष्टीची घालमेल घालताना फक्त देवेंद्र फडणवीस यांचा कसा दबदबा दिसतो किंवा त्यांचे पाळलेले लोक हे कशा पद्धतीनं त्यांच्या फेकलेल्या तुकड्यावर जगतात आणि त्यांच्या तुकड्यासाठी मरमर करतात हे आजच्या परिस्थितीतून बघण्यासारखं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची मागणी अतिशय जोरावर आलेली आणि ती निघालीसुद्धा निघते मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये. आणि ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचं नेतृत्व करत आहे ते बघून जे प्रस्थापित मराठे त्यांच्या पोटामध्ये पोषू उठला आहे त्यांना मूळव्याधाचा त्रास होतो आहे. त्यामुळे त्यांच्या ह्या त्रासाचा इलाज करण्यासाठी सकल मराठा समाजाने ठामपणे उभा राहण्याची गरज आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पहिल्या भागामध्ये बघितलं होतं की कशा पद्धतीनं मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळेस कशा पद्धतीचे अडथळे उभा राहिले होते, कोणी अडथळे निर्माण केले होते. त्या पहिल्या भागामध्ये आपण सर्व बघितलं होतं की किती लोकांनी त्यांच्यासमोर अडथळे निर्माण केलेत आणि ते लोक कशा पद्धतीनं गपगारसुद्धा झालेत. कारण की जो माणूस प्रामाणिक असतो ना त्याच्याकडे वेगळ्याच पद्धतीची एक दैवी शक्ती असते, कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं सहकार्य आपोआप होत असतं आणि त्या माणसाला हरण्याचा विचारसुद्धा त्याच्या मनामध्ये येत नाही. ज्या लोकांनी मनोज जरांगे पाटील यांचा विरोध केला त्यांचा जो माणूस होता हा प्रामाणिक माणूस नव्हता, ते राजकीय हेतूपोटी मनोज जरांगे पाटील यांना विरोध करत होते. म्हणजे तात्पुरतं मोटिवेशन त्यांना भेटलं होतं आणि तात्पुरतं मोटिवेशन जास्त काळ टिकत नसतं. आणि मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिक माणूस आहे, त्यांनी समाजासाठी स्वतःचं घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर निघलेला माणूस आहे. त्यामुळे त्या माणसाच्या समोर उभा राहणे यांची लायकीसुद्धा नाही, त्यांची अवकाशसुद्धा नाही. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने ह्या लोकांनी त्यांना त्रास दिला किंवा त्यांच्यासमोर उभा राहिले. आणि आजचा दुसरा भाग फक्त स्पेशल एका कुटुंबासाठी आपण घेतोय, सर्वात स्वाभिमानी कोकणातले राणे फॅमिली. त्यांच्या पक्षामध्ये स्वाभिमान नाव होतं पण त्यांच्या विचारामध्ये, आचारामध्ये, रक्तामध्ये, श्वासामध्ये स्वाभिमान नावाची गोष्ट आहेच की नाही हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. कारण की त्यांनी दाखवून दिलं की प्रामाणिकपणा कसा असतो. आपण जसं म्हणतो ना की कुत्रा अतिप्रामाणिक आहे, नाही, हे कुत्र्यापेक्षा वरचढ ठरलेले आहे. कुत्र्याला यांनी मागं टाकलं आहे प्रामाणिकपणामध्ये. कारण की देवेंद्र फडणवीस जे म्हणतील ती पूर्व दिशा यांच्यासाठी आहे. म्हणजे कालच्या हिवाळी अधिवेशनाच्या सेशनमध्ये मराठा आरक्षणावर बोलताना यांनी फक्त देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडली. का तर मनोज जरांगे पाटील सारखं फडणवीसच्या विरोधात बोलतात नाही. जो मराठा आरक्षणाच्या विरोधात येतो, जो मराठा आरक्षणाला आडवा येतो, मनोज जरांगे पाटील त्यांच्या विरोधात बोलतात. पण यांना नाही, यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसच्या विरोधात बोलू नका. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना खरंच हॅट्स ऑफ. तुम्ही अशा पद्धतीच्या माणसांना वळण लावलं किंवा अशा पद्धतीच्या माणसाला व्यसन घालून त्यांना अशा पद्धतीनं पाळून ठेवलं ना, खरंच त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण ह्याच लोकांबद्दल बोलणार आहेत की कशा पद्धतीनं माणसंसुद्धा पाळता येतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास 3 दिवस मराठा आरक्षणावर चर्चा सुरू होती. ह्या चर्चासत्रामध्ये प्रत्येक आमदारांनी त्याची बाजू मांडली. साहजिक आहे, छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी मराठा आरक्षणाला विरोध केला. त्यांचं म्हणणं काय की बाबा मराठ्यांना ओबीसी कोटातून आरक्षण न देता वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या, पण ते आरक्षण टिकणारं नाही हे सगळं मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून कळून चुकलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे समजून सांगताय की मराठा समाज जो आरक्षण मागतोय ते ऑलरेडी मराठे काही ओबीसी प्रवर्गात आलेले आहेत, फक्त मराठवाडा उर्वरित काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग हा त्यांना ओबीसीमध्ये टाकायचा आहे, यासाठी त्यांचा खटाटोप चालू आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील सतत सरसगट मराठा कुणबी, सरसगट मराठ्यांचा ओबीसीमध्ये प्रवेश अशा पद्धतीचा उल्लेख करत असतात. तर त्यांचा डिबेट करताना, त्यांना टॅकल करताना छगन भुजबळ हे समोर येत आहेत, तर हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहेत. पण काही मराठा आमदार असे आहेत की ते म्हणजे कुत्र्याच्या पलीकडे त्यांच्या मालकाप्रती वफादार आहेत. म्हणजे ज्यावेळेस हिंदुत्वाचा मुद्दा येतो त्यावेळेस हे ओरडायला तयार असतात, पण ज्यावेळेस जातीचा मुद्दा येतो त्यावेळेस यांना स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही हा एक प्रश्न पडतो. यांनी यांच्या पक्षाचं नाव स्वाभिमान ठेवलं होतं, पण यांच्या रक्तामध्ये, यांच्या मनामध्ये, यांच्या ध्यानामध्ये स्वाभिमान नावाचा शब्द नसल्यामुळे त्यांनी तो पक्ष भाजपाच्या पायाशी विलीन करून टाकला आणि मंत्रिपदासाठी अमित शहा, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीची चाटुगिरी चालू केली. आणि ही चाटुगिरी करत असताना वडिलांनी केंद्रीय मंत्र्याची चाटुगिरी चालू केली आणि मुलांनी राज्याच्या मंत्र्याची चाटुगिरी चालू केली. त्यामुळे जेव्हा कधी मनोज जरांगे पाटील असो किंवा इतर कोणी इतर पक्षाच्या, विरोधी पक्षाच्या लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बरं काढलं, फक्त बरं,
देवेंद्र फडणवीस नंतर बोलेल, त्यांची पत्नी नंतर बोलेल, त्यांच्या पक्षातले लोक नंतर बोलतील, पण हे कुत्र्याचं पिल्लू भो भो करत समोर येतं आहे. अशाच पद्धतीनं काल हिवाळी अधिवेशनामध्ये ह्या पिल्ल्याने काल मराठा आरक्षणाबद्दल त्याची ठामपणे भूमिका प्रकट केली. त्यामुळे प्रत्येक मराठा समाजाच्या तरुणांनी याच्या भूमिकेकडे लक्ष देऊन बघायला पाहिजे की यांनी कशा पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या विरोधात पूर्ण अधिवेशनात जवळपास पाऊण तास त्यांनी चर्चा केली. आता यांना आखलीचा भाग नसल्यामुळे ही सतत हीच गोष्ट बोलणार की वेगळ्या प्रवर्गातून द्या, वेगळ्या प्रवर्गातून द्या. आता यांना कायद्याचं नॉलेज आहे की नाही माहीत नाही, पण जर वेगळ्या प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते केंद्राच्या पद्धतीने मिळेल. इत्यादी सर्व गोष्टी हा मराठा आरक्षणाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी काम करावं लागतात आणि ते सहज शक्य नाही आहे. त्यामुळं ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं. ह्याच भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांची ह्या भूमिकेला सकल मराठा समाजाने सुद्धा सपोर्ट केलेला आहे. कारण की हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे. रामदास कदम झाले, नारायण राणे झाले, त्यांचे हे पिल्ले झाले, ते सारखं म्हणतात की जो कट्टर मराठा आहे, जो 96 कोळी मराठा आहे, तो हे आरक्षण घेणार नाही. पण त्यांना गरज नसेल या आरक्षणाची, पण जो गरजवंत मराठा आहे तो सुद्धा 96 कोळी मराठा आहे. असा कोणता गरजवंत मराठा आहे 96 कोळी जो तुम्हाला आरक्षण लागत नाही? पण ह्या कुत्र्यांनी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी थोडा काही देवेंद्र फडणवीस याच्याबद्दल विरोधात बोलायला चालू केलं, ते कुत्रे भाव भुकत असे बरेच जण येतात. प्रवीण दरेकर आहेत, नितेश राणे आहेत, त्याच्यानंतर प्रसाद लाड आहेत, असे इत्यादी प्रकारचे आमदार देवेंद्र फडणवीस याच्या बाजूने उभं राहतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस याला हॅट्स ऑफ ह्यासाठी करावं लागेल की त्यांनी ज्या पद्धतीनं माणसं पाळून ठेवलेत ते कुत्र्याच्या पलीकडं एकदम वफादार झालेत. त्यामुळे खरंच त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. पण एक गोष्ट मात्र नक्की, मराठा समाजाच्या तरुणांनी आता तरी हुशार राहायला पाहिजे. हिंदू 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 म्हणून ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या तरुणांचा वापर या राजकारणी लोकांनी करून घेतला, आता तसा वापर होऊ देऊ नका. आपण आपल्या उद्योगावर, आपण आपल्या शिक्षणावर, आपण आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे विचार करा, ज्यावेळेस आपल्या जातीची, आपल्या आरक्षणाची ज्यावेळेस गोष्ट आली त्यावेळेस कोणी आपल्या बाजूनं नाही. फक्त हिवाळी अधिवेशनामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि बच्चू कडू साहेब या 2-3 आमदारांनी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की जर मराठ्यांना आरक्षण भेटते तर यांना हरकत काय. त्यांनासुद्धा माहिती आहे की मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे, मराठा किती दुर्मिळ होत चाललेला आहे. मराठा समाजाबद्दल जी एक भावना सर्वांमध्ये निर्माण झालेली आहे की मराठा समाजाने बाया नाचवल्या, पण त्या बाया नाचवल्या कोणाचा हा सुद्धा प्रश्न सर्वांना पडला पाहिजे. मधातच एक व्हिडिओ व्हायरल झाला की ते बाबा सारखे बोलत राहतात की मराठ्यांनी बाया नाचवल्या, मराठ्यांनी बाया नाचवल्या. मग मराठ्याच्या लोकांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे का की ज्या बाया नाचल्या त्या बाया होत्या कोणाच्या? कुठले प्रश्न उभा करायचे, कुठले प्रश्न नाही उभा करायचे, हे संस्कार आमच्यावर ऑलरेडी झालेले आहेत. त्यामुळे त्या बाबांना आमचं एवढं सांगणं आहे की बाबा तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करा. दारूचे अड्डे कोणाचे आहेत, पत्त्याचे क्लब कोणाचे आहेत आणि ते तमाशाचे फड कोणाचे होते? म्हणजे मराठ्याच्या लोकांनी असं म्हणायला पाहिजे का की बायाच्या नाचण्यावर तुमचं पोट भरलं होतं, असं म्हणायला पाहिजे का? तुम्ही ह्या राजकारणी लोकांच्या नाताला लागून विनाकारण जे ग्रामीण भागामध्ये जो मराठा, जो ओबीसी सम्याराम्याने राहतो यांच्यामध्ये तुम्ही दोष निर्माण करू नका. ज्या लोकांना नॉलेज नाही त्या लोकांचे व्हिडिओ व्हायरल केले जातात आणि जे लोक पोटतिडकीनं सर्वांसमोर समाजासमोर सांगतायत की ओबीसी आणि मराठा हे भाऊ आहेत, ओबीसी मराठा रक्ताचे संबंध आहेत, तरी काही लोकांना ते पटत नाही आहे. त्यामुळे राजकारणी लोकांच्या नादी लागू नका. राजकारणी लोक समाजामध्ये द्वेष निर्माण करायचे प्रयत्न करत आहेत. 2024ची विधानसभाची जी इलेक्शन आलेलं आहे त्या विधानसभाच्या इलेक्शनमध्ये प्रत्येकाला आपली खुर्ची वाचवायचं पडलेलं आहे. राजकारणामध्ये काही गोष्टी न बोलता समजून घेण्यासारख्या असतात. म्हणजे ज्या पद्धतीनं गुणोत्तर सदावर्ते हा मराठा आरक्षणाच्या विरोधात उभा राहतो, त्याच पद्धतीनं राणे पितापुत्रसुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. का तर फक्त त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर चालतात. देवेंद्र फडणवीस जी पूर्व दिशा म्हणेल तीच राणे पितापुत्र ठरवतात. म्हणजे नारायण राणे केंद्रीय मंत्र्यांच्या सपोर्टवर चालतात, अमित शहा यांच्या बोलण्यावर चालतात आणि नितेश राणे, निलेश राणे हे देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर चालतात. म्हणजे यांचा प्रामाणिकपणा हा जातीशी नाही आहे, यांचा प्रामाणिकपणा धर्माशी पण नाही आहे, यांचा प्रामाणिकपणा हा पक्षाशी आणि पक्षश्रेष्ठींशी. त्यामुळे मराठा समाजातील तरुण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं कोणी नाही आहे. आणि राहिला प्रश्न नितेश राणे, निलेश राणे, नारायण राणे यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. कारण की यांचे व्हिडिओसुद्धा स्वतः व्हायरल झाले की खाली मी यांना विनंती करतो की राणे कुटुंबीय, तुम्ही जेव्हा तुमचे व्हिडिओ अपलोड होतात किंवा सोशल मीडियावर किंवा तुमच्या ज्या मुलाखती येतात ना जेव्हा सोशल मीडियावर, त्यावेळेस फक्त तुम्ही खाली कमेंट वाचा, तुम्हाला तुमची लायकी स्वतः कळून जाईल. आम्हाला बोलायची गरजसुद्धा नाही. समाज माध्यमातून तुमची लायकी सगळ्यांनी दाखवलेली. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना अशा लोकांना भीक घालणं बंद करायला पाहिजे. फक्त उन्नतीचा विचार करायचा, मराठा धर्म, मराठा जात एवढ्याच गोष्टीचा विचार करायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे.